देख रहे न्यूज 24 मुंबई। खरं तर गणपती उत्सव हा आनंदाचा उत्सव आणि त्यात खारदांडा कोळीवाडा हा खरंच नशीबवान, कारण गेले अनेक वर्षांपासून गणपती विसर्जनाचं कार्य या खारदांडा कोळीवाड्याच्या जेटीवर होत आहे। या खारदांडा कोळीवाड्याच्या जेटीवरती तुम्हाला सांगू इच्छितो की इथे 3 मंडळ आहेत प्रामुख्याने। एक आपला श्री दांडेश्वर व्यायामशाळा जो पाटीलपाडामध्ये आहे, दुसरा आहे श्रीराम सेवा मंडळ आणि तिसरा श्री गणेश विसर्जन मंडळ वारिनपाडा। हे तीनही मंडळाची लोक जी आहेत जवळजवळ 200 ते 300 कार्यकर्ते कार्य करत असतात। हे कार्य करत असताना विसर्जन सोहळा एवढा सुरळीत पार पडतात, कुठलीही जीवितहानी होत नाही। विशेष सांगायचं तात्पर्य म्हणजे हे तिन्ही मंडळ घरगुती गणपती असो किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असो, ज्या मूर्त्या येतात त्यांच्याकडनं कुठलाही बिदागी कुठलाही शुल्क न आकारता निस्वार्थपणे आपल्या मंडळाच्या स्वखर्चाने हे विसर्जन सोहळा पार पडित आहेत। आणि मला वाटत नाही की या संपूर्ण मुंबईमध्ये असा सोहळा कुठे पार पडेल। मला आणखीन एक गोष्टी याच्यामध्ये भर पाडू इच्छितो की तुम्ही मुंबईतील तमाम जेटी बंदर किनाऱ्यावर बघा, विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मूर्त्या अगदी पायाखाली असतात, परंतु या खारदांडा कोळीवाड्यामध्ये एक इतिहास आहे की आजपर्यंत जे विसर्जन केलेलं आहे, जेवढ्या मूर्त्यांचं विसर्जन केलं गेलेलं आहे, एकही मूर्ती तुम्हाला दुसऱ्या दिवशी किनारपट्टीला दिसणार नाही। एवढं शिस्त पद्धतीने स्वतःच्या हे जे जीवरक्षक आहेत, ही जी मुलं आहेत, हे जीवरक्षकाचं काम करतात। ह्या श्रींच्या मूर्तींना जवळजवळ किनारपट्टीपासून ते 600 ते 700 मीटर अंतरावर मूर्त्या घेऊन जातात आणि खोल समुद्रामध्ये पोहोच जाऊन ती मूर्ती व्यवस्थित विसर्जित करतात, हे आम्हाला सांगू इच्छितो। आणि हा सोहळा तुम्हाला खरोखर, आणि इथे फक्त खारदांडा कोळीवाड्यातल्याच मूर्त्या नव्हे तर बँड्रा असो, खार स्टेशन पासून असो किंवा सांताक्रूज इथली मूर्त्या असो, ह्या तिन्ही परिस्थितीत जेव्हा ज्या ठिकाणी लोकांना कळले की खारदांडा कोळीवाड्यामध्ये गणपती विसर्जन हा सुरळीत होतो, आपल्या मूर्त्या सुरक्षित समुद्रामध्ये विसर्जित केल्या जातात, तेव्हापासून आज गेल्या अनेक जवळजवळ 10-12 वर्षांपासून बँड्रा, खार, सांताक्रूज या परिसरातल्या मूर्त्या या खारदांडामध्ये कोळीवाड्यामध्ये विसर्जित केल्या जातात। त्यासाठी आम्हाला खूप अभिमान वाटतो। सर्वात आधी गणेशोत्सव सर्वांना हार्दिक शुभेच्छा। एकदम आनंदाचा उत्साहाचा सण। खारदांडा गावात कोळीवाड्यात शक्यतो पालीपठार, बँड्रा, खार या भागातून लोक विसर्जनासाठी येत असतात आणि आपल्या खारदांडा कोळीवाड्यात एकूण 3 जेट आहेत, वानपाडा, पाटीलपाडा, कोटपाडा। यातील युवा वर्ग वानपाडा मंडळ, पाटीलपाडा युवा वर्ग मंडळ आणि कोटपाडा युवा मंडळ या निःशुल्क सेवा देत असतात आणि भरघोस त्यामध्ये इतर लोकांना त्रास होतात नाही, कारण समुद्र हा उसळलेला आहे। हा तुम्ही बघू शकता, वादी वातावरण झालेलं आहे। याच्यात नागरिकांना धोका पत्करू नको नाही म्हणून पोलिसांना ते सहकार्य करतात। सर्वात आधी या युवा वर्गांचं मनापासून शुभेच्छा आणि आभार।